आणि थेट आपण जातोय नागपूरमध्ये, कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार आंदोलन इथे सुरू केलेलं आहे। अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं हे काँग्रेस विरोधी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता। त्याचा निषेध म्हणून आम्ही असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर आलेले आहे। जे महिलांविषयी असे अपशब्द काढणारे लोकांचा निषेध व्हायलाच पाहिजे, तो निषेध आम्ही या ठिकाणी करतो। काय मागणी आहे आपली? माफी मागितली पाहिजे काय? निश्चितच त्यांनी जर त्यांना असं वाटतं की आपण चूक केलेली आहे तर त्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितलीच पाहिजे। कारण की एक वेळेला त्यांच्या नेता इंदिरा गांधी त्यांच्याविषयी सुद्धा या प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं होतं, तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल। तर तुम्ही आमच्या नेत्याविषयी असं वक्तव्य करता तर आमचा सुद्धा जो अभिमान आहे तो कुठेतरी दुखावला गेलेला आहे। त्यांनी माफी मागितलीच पाहिजे। आपल्यासोबत तानाजी वनवे सुद्धा आहेत। सर, काँग्रेसचा तुम्हाला पण परिचय आहे, ओळख आहे, पण आता जे काही घडतंय काय वाटतं? काँग्रेस पक्षाचे जे हर्षवर्धन सपकाळ आहे यांनी एका महिला आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताईबद्दल जे अपशब्द त्यांनी काढले तर ते अतिशय गंभीर आहे। त्यांनी जाहीररित्या माफी मागावी, कारण नाही तर आम्ही कोणताही हा ताईवर झालेला अन्याय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही आणि त्याचे गंभीर परिणाम हर्षवर्धन सपकाळ यांना भोगावे लागतील। ज्या पक्षात इंदिरा गांधींसारख्या, सोनिया गांधींसारख्या राष्ट्रीय मोठ्या नेत्या झालेल्या आहेत, त्या पक्षाच्या लोकांनी एका महिलेच्या विरुद्ध अशा प्रकारचा अभद्र व्यवहार करणे हे काही बरोबर नाही आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। एकूणच हे जे वक्तव्य आहे ते एकट्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात नसून सर्वच ज्या महिला आहेत त्यांच्या विरोधात आहेत असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे आणि त्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।